धुंद होता तुझ्यात मी, काय सांगू कोण मी, प्रेम बंदी दास तुझा, नावास रे दुष्यंत मी. धुंद होता तुझ्यात मी. भाग 1 अभिज्ञान शाकुंतलम. धुंद होता तुझ्यात मी. मागील भागात आपण बघितलं रंगमंचावर रथारूढ हस्तिनापूर नरेश, राजा दुष्यंत आणि सारथी यांचा प्रवेश. सारथी म्हणतोय, आयुष्मान, ह्या मृगावर नजर रोखलेले आणि धनुष्याची प्रत्यंचा ओढलेले तुम्ही मला साक्षात शिवस्वरूप पिनाकी भासत आहात, जैसा धनुर्धारी भयंकर. आता पुढे राजा दुष्यंत म्हणतो, सूत, हे सारंग हरिण आपल्याला खूप दूर घेऊन आलाय आणि आता ते बाण लागण्याच्या भीतीमुळे इतक्या जोरात धावत आहे जसे की त्याची जमिनीवर पाय थांबतच नाही. त्या हरणीचे मनोभाव कालिदास अचूक वर्णन करतो. फिरुनी पाहे मागे भयभीत ते लोचन, मृगास त्या कळेना आज काळ हा कापाठी. थोडं दूर गेल्यावर राजा म्हणतो, अरे हरिण दिसेनासं का झालाय. सारथी म्हणतो, आयुष्मान, रस्त्यात जरा खाच खळगे असल्यामुळे मी रथाचा वेग कमी केला. आता रस्ता सपाट आहे, आपण त्याला लवकरच गाठू. राजा म्हणतो, तर सारथी आता लगाम सैल सोड. जशी आपली आज्ञा आयुष्मान. बघा, आपल्या घोड्यांनी जसं की त्या दौडणाऱ्या हरणीसोबत चुरस लावली आहे. घोड्यांच्या टापांनी उधळलेली धूळ ही सुद्धा त्यांना स्पर्श करू शकत नाही. राजा म्हणतो, माझा रथ इतक्या वेगाने दौडत आहे की कुठलीच गोष्ट माझ्यापासून दूरही राहू शकत नाही आणि जवळ सुद्धा. उपमा कालिदासस्य. जुंपली शर्यत चंद्र सूर्य रथांशी, बेभान बेलगाम आज अश्वमी. राजा म्हणतो, सारथी, मी सावज अचूक हेरलाय. आता ह्या हरणीची शिकार झालीच समज. राजा धनुष्यावर बाण चढवण्याचा अभिनय करतो. तेवढ्यात आवाज येतो, हे राजन, हा आश्रम परिसरातील मृग आहे, याला कदापि मारू नका. सारथी बघतो, म्हणतो, आयुष्मान, हे तपस्वी लोक बघा. राजा म्हणतो सारथीला, तर मग अश्वांना लगाम द्या, रथ थांबवा. एक तपस्वी वैखानस तो राजांच्या जवळ येऊन म्हणतो, राजन, आपले बाण ह्या कोमल शरीरावर तितकेच जहाल आहेत जसा रुईस अग्निदाह, जसा कापसास अग्निदाह. कुठे या बिचाऱ्या हरणीचे अतिशय चपळ प्राण आणि कुठे वज्रासम कठोर अति तीक्ष्ण तुमचे बाण. वैखानस म्हणतो, राजन, आपला चाप खाली उतरवा, कारण तुमचे शस्त्र पीडितांच्या रक्षणासाठी उचलले जावे, ना की निरपराधांवरती. राजा त्यास अनुमती देतो. ठीक आहे, बाण उतरवतो. वैखानस म्हणतो, आपल्यासारख्या पूर्ववंशी राजाला हेच शोभा देते. तो राजांना आशीर्वाद देतो की आपल्याला असा चक्रवर्ती पुत्र प्राप्त होईल. वैखानस पुढे म्हणतो, राजन, इथे जवळच मालिनी नदीच्या तीरावर कुलपती कण्व ऋषींचा आश्रम आहे. आपली हरकत नसेल तर आपण तेथे जाऊन आदर सत्कार ग्रहण करावा. जवळच वाहणारी
मालिनी नदी तिथे दृष्टीस पडते. वैखानस म्हणतो, आपण बघून अवश्य खुश व्हाल की आपल्या सामर्थ्याच्या जोरावर राज्यभरात सर्व ऋषीमुनी आपल्या क्रिया किती निर्विघ्नपणे पार पाडत आहेत. राजा म्हणतो, कण्व ऋषी आहेत का आश्रमात? वैखानस म्हणतो, नाही, ते थोड्या वेळेपूर्वीच आपल्या पुत्री शकुंतलेवर आदर सत्काराची पूर्ण जबाबदारी देऊन तिच्या ग्रहांची शांती करण्यासाठी सोमतीर्थी गेले आहेत. राजा म्हणतो, चांगला आहे, मी शकुंतलेला अवश्य भेटेल. आणि राजा आश्रमानजीक येऊन पोहोचतो. आश्रमात साध्या वेशात गेलं पाहिजे, तोपर्यंत हे सामान इथेच राहू दे असं राजा सारथीला सांगतो. आपले आभूषण आणि धनुष्य सारथीला देतो. सारथी प्रस्थान करतो आणि राजा दुष्यंताचा आश्रमात प्रवेश होतो. अगं इकडे ये. सखी मैत्रिणी आपापसात बोलताना राजा दुष्यंताला आवाज येतो. राजा स्वतःशीच म्हणतो, आमच्या राणीवासात सुद्धा अशी सुंदरता दुर्लभ आहे. शेवटी जंगलातील वेलींनी आपल्या खुबीने बागेतल्या वेलींना सुद्धा लाजवलेला आहे. राजा तुलना करतो आश्रम कुमारींची आणि राणीवासातल्या राणींची. राजा स्वतःशीच म्हणतो, तोपर्यंत मी इथेच झाडाखाली प्रतीक्षा करतो. समोर अनुसूया म्हणत आहे, एक आश्रमकुमारी म्हणत आहे, सखी शकुंतले, मला वाटतं की पिता कण्व यांचा तुझ्यापेक्षा या झाडांवरच जास्त जीव आहे. राजा मनात म्हणतो, अच्छा, हीच का ऋषी कण्व यांची कन्या? हेच तर चुकले ऋषी कण्व यांचं. त्यांनी हिला सुद्धा आश्रमाच्या कामात जुंपलं आहे बघा. उपमा कालिदासस्य. राजा म्हणतोय, जसं की नीलकमळाच्या पाकळ्यांनी त्यांनी शमी वृक्ष कापायचा ठरवला आहे. धुंद होता तुझ्यात मी, काय सांगू कोण मी, प्रेम बंदी दास तुझा, नावास रे दुष्यंत मी. धुंद होता तुझ्यात मी. राजा दुष्यंत म्हणतो, जरी हिच्या कोमल शरीराला वल्कल योग्य नाही, तरी सुद्धा हिला अलंकाराची वेगळी गरजच भासत नाही. उपमा कालिदासस्य. जसे चहूबाजूंनी शेवाळ असताना सुद्धा त्यात कमळ सुंदरच दिसते, तशीच शकुंतला दिसत आहे. शकुंतला म्हणत आहे आपल्या सखी मैत्रिणींना, हे केशर वृक्ष मला पानांची सळसळ करून जणू बोलावत आहे. त्याचं मन सुद्धा राखलं पाहिजे. प्रेमवदा म्हणते, अगं शकुंतला, जरा थांब. जसे की त्या केशरच्या झाडाभोवती एक सुंदर वेल लपेटलेली आहे, असंच दृश्य मला दिसत आहे. तर प्रियंवदा शकुंतलेला वेलीची उपमा देते. उपमा कालिदासस्य. राजा म्हणतोय मनाशीच, खरंच हिने बरोबर म्हटलं आहे. हिचे लाल ओठ त्या वेलीच्या कोवळ्या पानांसारखे, दोन्ही बाहू नाजूक आणि लवचिक फांद्यांसारखे, आणि तिचं तारुण्य वेलीवरच्या आकर्षक फुलांसारखं दिसत आहे. राजा शकुंतलेबद्दल ही उपमा करत आहे. अनुसूया पुढे शकुंतलेला म्हणते, शकुंतला,
हीच ती नवी चमेली आहे जिने या आम्र वृक्षासोबत स्वयंवर रचलं आहे आणि जिचं नाव तू वनज्योत्स्ना ठेवलं आहे. तिला तू विसरूनच गेली की काय? शकुंतला म्हणते, हिला मी कशी विसरू शकेन? अगदी योग्य मेळ जमला आहे यांचा. नवयौवना वनज्योत्स्ना आणि बहारदार विशाल आम्रवृक्ष. प्रियंवदा हसत म्हणते, अनुसूया, तुला माहित आहे का शकुंतला इतकी टक लावून का बघत आहे वनज्योत्स्नेकडे? अनुसूया म्हणते, माहित नाही, सांग. प्रियंवदा म्हणते, ती अशीच इच्छा व्यक्त करत आहे की मला सुद्धा असाच योग्य जोडीदार भेटावा जसा की या वनज्योत्स्नेला आम्रवृक्ष भेटला आहे. राजा स्वगत म्हणत आहे, पण ही ऋषिकन्या सवर्ण आहे का? आमचा संयोग जमू शकेल का? आणि तो पुन्हा म्हणतो, कदाचित ही शंका व्यर्थ आहे, कारण जर माझं मन मला सांगत आहे तर नक्कीच हिचा विवाह क्षत्रिय कुळात होऊ शकेल. तरी पण मी एकदा खात्री करून घेईल. आणि समोर शकुंतला झाडांना पाणी देत असताना काही थेंब त्या आम्रवृक्षावरील चमेलीच्या फुलांवर पडतात आणि तेवढ्यातच एक भुंगा तिच्या कानाशी काही गुपित सांगितल्यागत गुणगुणतो. उपमा कालिदासस्य. राजा हे विलक्षण दृश्य बघून म्हणतो, मधुरस पान करण्या अधीर हा भ्रमर, ओठांतील पराग वेचू पाहे, कसा कावेबाज हा प्रियकर, हंत सुखाला तुझ्या निहाळू किती मधुकर. शकुंतला म्हणत आहे, हा भ्रमर तर मला फार हैराण करत आहे. सखी अनुसूये, प्रियंवदा, मला सोडवा या दुष्टापासून. दोघी हसतात, म्हणतात, आम्ही कोण तुला सोडवणार? राजा दुष्यंताला बोलव. तपोवनची रक्षा हे राजाचं काम आहे. आणि राजा दुष्यंत तात्काळ तेथे उपस्थित होतो. तो म्हणतो, कोण आहे जो राजा दुष्यंत यांच्या राज्यात भोळ्या आश्रम कुमारींना त्रास देत आहे? अनुसूया म्हणते, आर्य, काही विशेष संकट नाही. आमच्या या सखीला हा भुंगा त्रास देत होता. राजा शकुंतलेला उद्देशून म्हणतो, आपलं कार्य तर पूर्ण झालं आहे ना? शकुंतला भीतीने आणि लाजून वर न बघता गप्प राहते. अनुसूया म्हणते राजाला उद्देशून, आपल्यासारख्या पाहुण्यांच्या येण्यामुळे तिचं कार्य सफल झालं असं समजा. प्रियंवदा म्हणते, तर आर्य, आपण ह्या सप्तपर्णी वृक्षाच्या दाट सावलीला निवांत बसावे आणि आपला शीन घालवावा. राजा म्हणतो, आपण सगळे सुद्धा काम करून थकले असाल. यावर अनुसूया शकुंतलेला म्हणते, शकुंतला, पाहुण्यांचा मान तर ठेवावा लागेल. चल, इथे बसूया. शकुंतला मनातल्या मनात म्हणत आहे, यांना बघितल्यापासून माझं मन थाऱ्यावर का नाही? तपोवन निवासी असताना असं व्हायला नको. अनुसूया म्हणते, आर्य, आपला परिचय आणि येण्याचे प्रयोजन सांगाल का? शकुंतला स्वगत म्हणत आहे, रे मना, जरा धीर धर. आपलाच प्रश्न सखीने विचारला आहे. राजा म्हणतो, मला दुष्यंत राजाने राज्यात धार्मिक कार्य सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. तर राजा स्वतःचा परिचय लपवत आहे इथे. राजा पुढे म्हणतो, माझा एक प्रश्न आहे. महर्षी कण्व तर ब्रह्मचारी आहेत, मग
तुमची सखी त्यांची कन्या कशी? अनुसूया सांगते, खूप वर्षांपूर्वी राजर्षी विश्वामित्र गोदावरीच्या तटी तपस्या करत असताना त्यांची तपस्या भंग करण्यासाठी भीतीने देवांनी मेनका नामक अप्सरेला तिथे पाठवलं. ऋषी तिच्यावर मोहित झाले आणि एवढं बोलून ती थांबते, लाजते. राजा म्हणतो, आलं लक्षात, तर शकुंतला अप्सरेची कन्या आहे, तरीच ती इतकी लावण्यवती आहे, नाहीतर हे सौंदर्य दुरापास्तच. राजा म्हणतो, मग तुमची ही प्रिय सखी का आयुष्यभर ह्या मुग्ध हरणींच्या मध्येच राहणार आहे का? प्रियंवदा म्हणते, आर्य, ऋषी कण्व यांचा संकल्प आहे की ते योग्य वर मिळाल्यास तिचा विवाह करून देणार आहेत. राजा मनोमन हर्षित होतो की हा मिलाप शक्य आहे. शकुंतला म्हणते, अनुसूये, हे बघ, मी निघाले. प्रियंवदा म्हणते, सखी, तू अशी जाऊ शकत नाही. अजून 2 वृक्षांना पाणी द्यायची उधारी तुझ्यावर बाकी आहे, मग जा. राजा म्हणतो, तुमची प्रिय सखी थकली आहे, तिला जाऊ देत. मी तिच्या वतीने कर्ज फेडतो. ही बघा, ही राजाने मला दिलेली अंगठी आहे. प्रेमवदा म्हणते, नाही, असू द्या आर्य, ही तुमची बक्षिसी आहे, आम्ही तिला जाऊ देतो. पण शकुंतला स्वतःशी म्हणते की मी जाऊ शकत नाही, माझं मन मला जाऊ देत नाही. प्रकटमध्ये ती म्हणते प्रियमदेला की मी का जाऊ, मी तुझं का बरं ऐकू. राजा मनात विचार करतो की हिला सुद्धा आपल्याबद्दल आकर्षण आहे का. तेवढ्यात राजाचे सैनिक आश्रम नजीक येऊन पोहोचतात. ते म्हणतात, आश्रम निवासी होशियार, आखेट प्रेमी राजा दुष्यंत आला आहे. जंगली हत्ती त्यामुळे इतस्ततः धावताना दिसतात. त्यांच्या धडकेने एक झाड कोलमडून पडते. राजा म्हणतो मनाशीच, हे सैनिक कशाला आले तिथे, आता त्यांचा समाचार घ्यावाच लागेल. मग प्रियंवदा, अनुसूया, शकुंतला जाण्यासाठी निघतात. शकुंतला तरी सुद्धा पायात काटा टोचल्याच्या बहाण्याने थोड्या वेळ तिथेच थांबते. राजा सुद्धा तिला निहाळतो. मग सखी मैत्रिणी प्रस्थान करतात. राजा सुद्धा सैनिकांकडे जायला निघतो. उपमा कालिदासस्य, राजा म्हणत आहे की तो रेशमी ध्वज जसा मागच्या बाजूलाच फडकत असतो, तसंच जसा जसा मी पुढे जाऊ लागतो तेव्हा माझं चंचल मन मागे धावत आहे. त्या राजाच्या मनातून विचार जात नाही शकुंतलाबद्दल. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.